हॅलो अँड वेलकम, सर्वांचं स्वागत आहे कॉम्प्लेक्स नंबरच्या सिरीजमध्ये. ठीक आहे, तर कॉम्प्लेक्स नंबर सिरीजमध्ये आपण आतापर्यंत मॉड्युलसपर्यंत पोहोचलेलो आहे. मॅक्झिमम गोष्टी कव्हर केलेल्या आहेत, 2-3 गोष्टीच राहिलेल्या आहेत. पण जेवढे जास्त क्वेश्चन कराल ना आपण तेवढं चांगलं असतं. आणि क्वेश्चन चुकायला हवे, लक्षात ठेवा. ठीक आहे, चुकले तरच आपण समजू शकतो की चुकी कुठे झाली, तर सॉल्व्ह कसं करू शकतो. ठीक आहे, आज काही क्वेश्चन करूया. बघा, क्वेश्चनमध्ये गिवन कंडिशन काय आहे की ऑलरेडी दिलेलं आहे मॉड Z1चा मॉड दिला आहे 1, Z2 2, Z3 3, अँड आपल्याला दिलेला आहे 9 टाइम्स Z1 Z2, 4 टाइम्स Z1 Z3 प्लस Z2 Z3 इक्वल्स टू त्याचा मॉड्युलस टोटल 12. आणि आपले हे व्हॅल्यू काढायचं. तर लक्षात घ्या, ती इम्पॉर्टंट गोष्ट काय. इम्पॉर्टंट गोष्ट खूप सिंपल आहे. मॉड्युलसची व्हॅल्यू बघा 1, 2 आणि 3. इथे 9, 4 आणि सोबत काय असेल, तर 1 असेल. ठीक आहे, दिलेलं नाही पण आपल्याला माहिती आहे. जिथे काही मल्टिप्लाय नसते त्यापेक्षा काय असते, मल्टिप्लिकेशनची आयडेंटिटी. हे काय 1. सो बेसिकली 2चा स्क्वेअर 4 होते, 3चा स्क्वेअर 9 होते, 1चा स्क्वेअर 1 होते. हे आपल्याला सांगायचं आहे. म्हणजे जर मला हे सॉल्व्ह करायचं, मी काय करणार, आपल्याला माहिती आहे की मॉड Z1 इक्वल टू दिला आहे मला 1. पण जर मी याचा स्क्वेअर करतो म्हटलं तर मॉड Z1चा स्क्वेअर किती होणार, 1चा स्क्वेअर. आणि 1चा स्क्वेअर किती असतो, तो 1च असतो. 1चा स्क्वेअर 1 झाला म्हणजे इथे मॉड Z1 मी काढू शकतो Z1 इंटू Z1चा कॉन्जुगेट म्हणजे झाला 1. ठीक आहे, ही प्रॉपर्टी आहे. प्रॉपर्टी कुठली आहे, प्रॉपर्टी आहे Z कॉन्जुगेट इक्वल्स टू मॉड Zचा स्क्वेअर. ही प्रॉपर्टी आहे आपली. हीच प्रॉपर्टी फॉलो करतो. आणि ही प्रॉपर्टी का बरं यूज केली, याच्या मागे रिझन काय, सिंपल. बघा, जसं इथे 2 आलं, पण इथे व्हॅल्यू मध्ये 4 आहे, कारण की Z1 आहे, Z3 आहे, Z2 नाही आहे. मग Z2चा स्क्वेअर किती होईल, 4 होईल. म्हणजे काय करतो, मग Z2चा होल स्क्वेअर करतो इक्वल्स टू 2चा स्क्वेअर, तो झाला 4 लेफ्ट साइडला, आणि राईट साइडला झाला मग Z2 इंटू Z2चा कॉन्जुगेट. ठीक आहे, सेम प्रॉपर्टी. परत सेम Z3 साठी इक्वल्स टू दिला आहे 3, पण आपल्याकडे 9 व्हॅल्यू आहे Z1 Z2 सोबत. हा झाला Z3चा स्क्वेअर. तर दोन्ही साइडला स्क्वेअर केला तर 3चा स्क्वेअर किती होते, 9. इथे मला मिळालं 9 Z3 आणि Z3चा कॉन्जुगेट. बस बढिया. बस जे आपले व्हॅल्यू दिले ते पुट करायचे. का बरं, कारण की या ठिकाणी आपल्याला कुठेही नंबर्स नाही आहे, म्हणजे नंबर गायब करायचे. ठीक आहे, लॉजिक समजून घ्या. कसं आहे, 1 2 3 दिला आहे, त्याचे स्क्वेअर इथे दिले आहे 1 2 9, सॉरी 1 4 9. आणि नंतर जे विचारलं आहे त्याच्यामध्ये आपले नंबर्स नाही आहे. नंबर गायब करायचे तर आपलं सबस्टिट्यूशन कशात राहणार आहे, नंबर. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या आपण काय करणार आहे, सबस्टिट्यूट कशामध्ये, ओरिजिनल इक्वेशन मध्ये. सो देअरफॉर हे जे आपलं इक्वेशन आहे याला आपण सबस्टिट्यूट करू. तर 9च्या ठिकाणी काय आलं, 9ची व्हॅल्यू किती आहे, Z3 कॉन्जुगेट आणि Z3. आणि ऑलरेडी किती आहे तिथे, Z1 Z2 प्लस नेक्स्ट 4च्या ठिकाणी किती आहे, Z2 इंटू Z2 कॉन्जुगेट इंटू Z2. आणि बाकी काय राहिलं 1 आणि 3. सो Z1 Z3 नेक्स्ट प्लस 1च्या ठिकाणी काय लिहू शकतो मी, Z1 कॉन्जुगेट, Z1चं कॉन्जुगेट आणि Z1. आणि बाकी काय राहिलं मग Z2 आणि Z3. बघा किती सिंपल आहे. आणि इक्वल टू व्हॅल्यू दिली आहे 12 आहे. ठीक आहे, सिंपलचं काम आहे. एक एक गोष्ट ऑब्झर्व करून काम करायचं तर माहितीच पडते. इथे कॉमन काय, ही व्हॅल्यू कॉमन आहे, ही व्हॅल्यू कॉमन आहे, ही व्हॅल्यू कॉमन आहे. कॉमन व्हॅल्यू बाहेर काढायची. सो Z1 Z2 Z3चं मल्टिप्लिकेशन कॉमन काढलं तर इथे काय राहिलं, इथे राहिलं फक्त Z3चा कॉन्जुगेट, Z2चा कॉन्जुगेट, Z1चा कॉन्जुगेट. आता मॉड्युलस आहे, Z1 Z2चा मॉड्युलस काय असते, तर तुम्हाला आठवत असेल मॉड्युलस ऑफ Z1 इंटू Z2. त्याला आपण सिम्पली सेपरेट करू शकतो, मॉड्युलस Z1 इंटू मॉड्युलस Z2 मल्टिप्लिकेशन मध्ये. इथे पण सेपरेट करा. हा पहिला कॉम्प्लेक्स नंबर, हा दुसरा कॉम्प्लेक्स नंबर. कसं काय माहिती आहे कॉम्प्लेक्स नंबर आहे, कॉम्प्लेक्स नंबरचं मल्टिप्लिकेशन पण नेहमी काय येते, कॉम्प्लेक्स नंबरच येते. आपण इथे काय करणार आहे, सगळं मल्टिप्लाय करायचं आणि याला मॉड्युलस सेपरेट करायचं. Z1 Z2 Z3. आणि हा झाला मॉड्युलस आपला Z3चं कॉन्जुगेट. आता बघा इथं पण तिघाचं एक कॉन्जुगेट आहे, तुम्ही कंबाईन कॉन्जुगेट घेऊ शकतो. Z1 Z2 Z1 सगळ्याचं कॉन्जुगेट जरी दिलं तरी फरक पडणार नाही, इक्वल टू 12. प्रत्येकाचा मॉड्युलसची व्हॅल्यू पण सेपरेट करू शकतो. म्हणजे मॉड Z1 मॉड्युलस Z2 मॉड्युलस Z3. आणि कॉन्जुगेटचा मॉड्युलस आणि झेडचा मॉड्युलस सेम राहते. कुठली प्रॉपर्टी येते, mod z is equals to mod z conjugate चा दोन्ही काय राहणार आहे, सेम राहणार आहे. मग इथे कॉन्जुगेट
कॉम्प्लेक्सचं लिहायची गरज नाही, तुम्ही काय लिहू शकतो डायरेक्ट Z1 Z2 Z3 याचा मॉड्युलस इक्वल्स टू 12. व्हॅल्यू पुट करा. Z1 किती आहे 1 3 आणि 2. सो 1 into 2 into 3 into Z1 plus Z2 plus Z3 चा मॉड्युलस इक्वल्स टू 12. 6 6 2 चा किती झाला 12. सो देअरफॉर आपल्याला व्हॅल्यू काय मिळाली mod of Z1 plus Z2 plus Z3 equals to. इझी क्वेश्चन आहे, हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. लॉजिक क्वेश्चनच्या प्रत्येक गोष्टीमध्ये दिलेलं असते की हा मॉड्युलस 1 दिलाय तर चांगली गोष्ट आहे, इथे 2 दिलाय, इथे 3 दिलाय. पण इथे जे नंबर दिले ते 1 4 आणि 9 का बरं, आणि ते पण लक्षात द्या 1 4 आणि 9 काय नंबरचे स्क्वेअर आहे मॉड्युलसच्या. मॉड्युलसचे स्क्वेअर पण कसे आहे, इथे 3 नाही आहे तर 3 चा स्क्वेअर दिलाय, 4 नाही आहे तर 4 चा स्क्वेअर दिलाय, सॉरी 2 नाही आहे तर 4 चा स्क्वेअर दिलाय, आणि 1 आहे तर 1 चा स्क्वेअर दिलाय. या लॉजिकवरून आपण क्वेश्चनला इझिली सॉल्व्ह करू शकतो. एक एक स्टेपवर लक्ष द्यायचं. क्वेश्चन मध्ये दिलेल्या मॅक्सिमम गोष्टी तुमच्या कामाच्या असतात. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन काय बघूया आपण. हा क्वेश्चन तुम्हाला समजला असेल. तर नेक्स्ट क्वेश्चन मध्ये खासियत काय, तर खासियत एक गोष्ट बघा की Z1 नॉट इक्वल टू 1 आणि Z1 इक्वल्स टू 2 हे प्रूव्ह करायचं आहे. याचा अर्थ काय होतं, सिंपलचं लॉजिक असं समजून घ्या की जर असं होत असेल याचा अर्थ की कुठेतरी Z1 ची व्हॅल्यू 1 आली असेल, म्हणून 1 आली तर आपल्याला घ्यायची नाही आहे, आणि Z2 ची व्हॅल्यू 2 आली पाहिजे. म्हणजे दोन फॅक्टर आपल्याकडे Z1 Z2 चे, सॉरी Z1 चे. एक की Z1 ची व्हॅल्यू 1 आली होती पण आपल्याला घ्यायची नाही, आणि Z1 ची व्हॅल्यू 2 आली हे दाखवायचं. म्हणजे दोन फॅक्टर असेल. फॅक्टर केव्हा पॉसिबल आहे, जेव्हा आपण कॉमन काढतो. कॉमन केव्हा काढतो, जेव्हा सगळ्या गोष्टी एका साईडला आहे. एका साईडला नाही आहे सध्या, बस मग ती एका साईडला घेण्यासाठी आधी मॉड Z काढावं लागते. मॉड Z काय असते, Z आणि Z1 चा कॉन्जुगेट होल स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजे मॉड Z चा स्क्वेअर म्हणजे कॉन्जुगेट. तर आपण मी काय करणार बघा, तिथे सॉल्व करताना लॉजिक सिंपल आहे. वरचा मॉड आहे, खालचा मॉड आहे, पण मॉड घ्यायसाठी स्क्वेअर करतो. का बरं, कारण की मी कॉन्जुगेट घेऊ शकतो. आपली प्रॉपर्टी काय Z Z कॉन्जुगेट इक्वल टू Z चा स्क्वेअर. सो मी आधी याला स्क्वेअर करतो. सो Z1 कॉन्जुगेट minus 2 times Z2 conjugate divided by 2 times minus Z1 Z2 चा conjugate, आणि याचा होल स्क्वेअर केला. इथे पण 1 चा स्क्वेअर होईल. 1 चा स्क्वेअर काय असते 1 असते, आणि हा मॉड्युलस वर पण आहे खाली पण. याला सेपरेट करू शकतो. सेपरेट करण्यासाठी काय सरळ सरळ सेपरेट करू शकतो आपण. एक वरचं मॉड्युलस वरच्या सोबत, खालचं मॉड्युलस खालच्या सोबत. ठीक आहे, इक्वल टू किती आहे, इक्वल टू 1. लक्षात ठेवा मॉड्युलस काय डिस्टन्स आहे. डिस्टन्स म्हणजे काय, एक नंबर आहे. नंबरला आपण कसाही क्रॉस मल्टिप्लाय करू शकतो. तर सिम्पली आपण क्रॉस मल्टिप्लाय करणार आणि स्क्वेअर राहणार. ओके, ठीक आहे, स्क्वेअर लिहायला विसरू नका. 1 चा स्क्वेअर 1 होते आणि क्रॉस मल्टिप्लाय करणार. सो इथे मला काय मिळालं, मॉड Z1 सॉरी Z1 Z2 ही व्हॅल्यू याचा स्क्वेअर इक्वल्स टू 2 टाइम्स मायनस Z1 Z2 कॉन्जुगेट मॉड्युलस याचा होल स्क्वेअर. तर परत ती स्क्वेअरची प्रॉपर्टी, स्क्वेअर जर केलं तर Z आणि Z चा कॉन्जुगेट येते. पण हा जर एक कॉम्प्लेक्स नंबर असेल कुठला तरी, ठीक आहे, सेपरेट नाही पकडतो. पूर्णची व्हॅल्यू आहे कारण एक कॉम्प्लेक्स नंबर. का बरं, मॉड्युलस नाही, अंदाजी गोष्ट करतो. हा एक कॉम्प्लेक्स नंबर आहे, आणि त्याच्यामुळे मॉड्युलसचा स्क्वेअर पाहिजे तर याच कॉम्प्लेक्स नंबरचा काय लागेल, कॉन्जुगेट. सो बेसिकली मला काय मिळालं, मॉड्युलसच्या ठिकाणी मॉड्युलसची साइन केली आता. सो मॉड Z कॉन्जुगेट मायनस 2 टाइम्स Z2 कॉन्जुगेट, सोबत त्याचा कॉन्जुगेट यायला पाहिजे. Z1 कॉन्जुगेट मायनस 2 टाइम्स Z2 कॉन्जुगेट, आणि या कॉन्जुगेटचा पण काय पाहिजे आपल्याला, कॉन्जुगेट. आणि तो स्क्वेअर होईल ना कम्प्लीट त्या फॉर्म्युलेनुसार, त्या प्रॉपर्टीनुसार. इथे पण सेम होईल. 2 मायनस Z1 Z2 चा कॉन्जुगेट, आणि 2 मायनस Z1 Z2 चा जो कॉन्जुगेट आहे त्याचा पण काय पाहिजे आपल्याला, कॉन्जुगेट पाहिजे. आणि कॉन्जुगेटची प्रॉपर्टी तर माहिती आहे, अंदरचं काय होते, व्हॅल्यू चेंज होऊन जाते. अंदरची व्हॅल्यू चेंज होते म्हणजे कॉम्प्लिमेंट. कॉन्जुगेटचा कॉन्जुगेट काय असते, सेम फंक्शन असते. सो बेसिकली मॉड Z1 2 टाइम्स मॉड कॉन्जुगेट Z1 Z2 चा कॉन्जुगेट, कॉन्जुगेटचा कॉन्जुगेट Z1च होते, कॉन्जुगेटचा कॉन्जुगेट Z2 झाला. इकडे राईट साईडला बघा, 2 मायनस Z1 Z2 चा कॉन्जुगेट. 2 चा कॉन्जुगेट होऊ शकत नाही, दोघांचा कॉन्जुगेट जर घेतला तर कॉन्जुगेटचा कॉन्जुगेट Z2 तसाच राहणार. साध्या नंबरचा कॉन्जुगेट
Z1चा कॉन्जुगेट झाला. राईट. बघा लय मोठं काम केलं नाही, फक्त आपण एवढं समजून घेतलं आहे की मॉड्युलस 1 दिला याचा अर्थ काहीतरी आपल्याला त्याला स्क्वेअर करून सेपरेट करायचं. सेपरेट केलं म्हणजे या मॉड्युलसचा स्क्वेअर आणि या मॉड्युलसचा स्क्वेअर. याच्यासाठी कुठली प्रॉपर्टी आहे, झेड झेड कॉन्जुगेट इक्वल टू झेडचा स्क्वेअर. तो झेड हा झेडचा स्क्वेअर पकडून किंवा एका कॉम्प्लेक्स नंबरचा स्क्वेअर पकडला हे फंक्शन इंटू त्याचा कॉन्जुगेट असते. हे आपण बघितलं प्रॉपर्टीनुसार. आता सिम्पली क्रॉस मल्टिप्लाय करा, म्हणजे जसं मल्टिप्लाय करतो आपण तसं डिस्ट्रीब्युशन Z1 Z2 कॉन्जुगेट Z1 कॉन्जुगेट Z1 minus 2 times Z1 conjugate Z2 याने मल्टिप्लाय करा minus 2 times Z2 conjugate Z1 याने मल्टिप्लाय करा 2 into 2 4 minus minus plus Z1 Z2 conjugate Z2 conjugate. आधी इथे महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, Z1 conjugate आहे, इथे Z2 conjugate आहे, सेम व्हॅल्यू नाही. नेक्स्ट इथे मल्टिप्लाय करा 2 into 2 4 नाइस. नेक्स्ट minus 2 times Z1 conjugate Z2 आता इथे मल्टिप्लाय करा minus 2 times Z1 Z2 conjugate आणि दोघांचा मायनस मायनस प्लस झाला. प्लस घेतला तर दोघांचे कॉन्जुगेट आहे प्रत्येकासोबत. तो Z1 कॉन्जुगेट आणि Z2 कॉन्जुगेट. ठीक आहे, असं लिहिलंच फक्त. आता कॉम्प्लेक्स वाढायची असं वाटू शकते कॉम्प्लेक्स बिलकुल नाही. इथे पण मायनस Z1 Z2 आहे कॅन्सल. इथे पण मायनस Z1 Z2 आहे. इथे पण मायनस Z2 Z1 आहे, मायनस Z2 कॉन्जुगेट Z1 पण कॅन्सल. ठीक आहे. Z1 इंटू Z1 चा कॉन्जुगेट काय असतं हमेशा, मॉड Z1 चा स्क्वेअर. नाइस. हा का जवळ ते सेम लॉजिक 4 मॉड Z2 चा स्क्वेअर. इथे किती झालं, इक्वल्स टू 4 मायनस मॉड Z1 चा स्क्वेअर मॉड Z2 चा स्क्वेअर. तो कॉमन काढायसाठी सगळे एका साईडला घेऊन यावं लागते. सगळे एका साईडला घेऊन या. हा झाला मॉड Z1 चा स्क्वेअर प्लस 4 टाइम्स मॉड Z2 चा स्क्वेअर. सगळे इकडे घेऊन या. हा मायनसचा प्लस झाला Z1 चा स्क्वेअर Z2 चा स्क्वेअर आणि हा प्लस 4 इकडे झाला मायनस 4. एक सेकंड, इथे प्लस आहे मायनस नाही, प्लस साइन आहे. प्लस पाहिजे, हे इकडे मायनस झाला आणि हे पण मायनस झालं. मायनस 4 इक्वल टू 0. मग बघा या दोघांमध्ये काय कॉमन आहे, या दोघांमध्ये कॉमन आहे Z1 चा स्क्वेअर. सो बेसिकली मी काय लिहिणार आहे, मॉड Z1 चा स्क्वेअर जो कॉमन काढला इथे फॅक्टराइज करताना Z1 चा स्क्वेअर कॉमन काढला, इथे राहिला आपलं 1 आणि इथे काय राहिला मायनस Z2 चा स्क्वेअर. सिमिलरली इथून तुम्ही 4 कॉमन काढला आहे, समजा प्लस 4 कॉमन काढला तर इथे राहिला सॉरी मायनस 4 कॉमन काढला, तुम्हाला 1 पाहिजे होती. मायनस 4 जर कॉमन काढला इथे 1 राहिला आणि इथून प्लसचा मायनस काढला इथे काय राहिला मायनस Z2 चा स्क्वेअर. मग बेसिकली झालं आपल्याकडे दोन फॅक्टर. कुठले दोन फॅक्टर, मॉड Z1 चा स्क्वेअर ठीक आहे मायनस 4 आणि 1 मायनस मॉड Z2 चा स्क्वेअर इक्वल टू 0. तर दोन फॅक्टर मध्ये सॉल्व करायला सोपी आहे. आपल्याला फक्त मॉड Z1 ची व्हॅल्यू पाहिजे, याची काही गरज नाही, याला सॉल्व नाही करू. बघा इथे लिहिलंय Z2 नॉट इक्वल सॉरी Z1 नॉट इक्वल टू मॉड Z1 नॉट इक्वल टू 1. एकदा चेक करू द्या मला सेम राहणार आहे का. तर ऍक्च्युअली क्वेश्चन मध्ये मॉड Z1 नाही आहे तर मॉड Z2 आहे. ठीक आहे, आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. मॉड Z1 ची व्हॅल्यू 2 नाही पाहिजे म्हणजे हा 0 नाही होऊ शकत. हा जर 0 होत नसेल म्हणजे याला 0 व्हावं लागेल. जर हा 0 होत नाही कारण की मॉड Z2 शुड नॉट बी इक्वल्स टू 1, हा 0 होईल. म्हणजे मॉड Z1 चा स्क्वेअर मायनस 4 इक्वल टू 0. हा जर 0 झाला तर मग याला तिकडे पाठवावं लागेल. सो मॉड Z1 चा स्क्वेअर इक्वल्स टू 4 आणि रूट जर काढला तर मॉड Z1 इक्वल्स टू 2. प्लस मायनस घ्यायची गरज नाही. का बरं, कारण की मॉड्युलस आहे. मॉड्युलस नेहमी काय असते, पॉझिटिव्ह असते. कधीही प्लस मायनस निगेटिव्ह घ्यायची गरज नाही. अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन पण सिम्प्लिफाय करून घेतला. तर क्वेश्चन बघून, क्वेश्चनच्या कंडिशन्स बघून कुठली प्रॉपर्टी अप्लाय करू शकतो, कुठला फॉर्म्युला लावू शकतो ते यूज करायचं. आणि कॉम्प्लेक्स नंबरला रेग्युलर नंबर सारखं ट्रीट केलं तरच क्वेश्चन लवकर सिम्प्लिफाय करून तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आणखी एक क्वेश्चन बघूया. तर नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते की Z1 Z2 कॉम्प्लेक्स नंबर आहे आणि आपल्याला म्हटलं की हा जो U आहे
आपण कॉम्प्लेक्स नंबरचा कारण की रूट आहे, रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर बघितला आहे आपण. हा यू काय √Z1 Z2. ठीक आहे, मग हे प्रूव्ह करायचं आहे. आता ही व्हॅल्यू कुठे यूज करू शकतो आपण? लेफ्ट साईडला यूज करू शकत नाही. कुठे यूज करणार? राईट साईडला यूज करणार. हो ना, समजते यू दिलेलं गिवन आहे ना आपल्याला, गिवन कुठे पुट करू? इथे करू शकत नाही, इथे पुट करावं लागेल. इथे जर पुट करायचं असेल तर लेट कन्सिडर RHS आणि व्हॅल्यू पुट करून स्टार्ट करा सुरू. व्हेरी सोपं आहे. Z1 + Z2 अपॉन 2 प्लस √Z1 Z2, ठीक आहे, आणि प्लस Z1 + Z2 अपॉन 2 मायनस √Z1 Z2. ठीक आहे, सो बेसिकली तो Z1 Z2 चा पॉवर आणि कॉम्प्लेक्स नंबर आहे दोन्ही. आता इथे समजा असा प्रश्न पडते की हे जे आहे रूटच्या अंदर ते सेपरेट होतात का नाही होतात. आता तुमच्यासाठी प्रश्न विचार करायसाठी की रूटच्या आतमधल्या ज्या गोष्टी आहेत, दोन कॉम्प्लेक्स नंबर, ते सेपरेट होतात की नाही होतात. का बरं? कारण की बघा, सगळ्या स्टार्टिंगला जेव्हा आपण लेक्चर स्टार्ट केलं होतं तेव्हा आपण सांगितलं की रूट मधल्या व्हॅल्यूज सेपरेट कधी होतात? जर मायनस असेल, दोघांपैकी ॲटलिस्ट एक पॉझिटिव्ह असला पाहिजे किंवा एक 0 असला पाहिजे, तेव्हा ते सेपरेट होतात. आणि दुसरी गोष्ट काय होती इम्पॉर्टंट, आतमधले नंबर रिअल असले पाहिजे. कॉम्प्लेक्स नंबर विषयी असं काही बोललो का आपण? काहीच बोललो नाही. मग प्रश्न पडते की सेपरेट करू शकतो की नाही करू शकतो. पण ॲक्च्युली आपण त्याला सेपरेट करू शकतो. का बरं? सेपरेट करायचं मला सिंपल रिझन असं आहे की हा याचा पॉवर 1/2 आहे. रूट म्हणजे काय? पॉवर 1/2. आणि दोघांना तुम्ही सेपरेट पॉवर डिस्ट्रीब्यूट करू शकता, कारण कॉम्प्लेक्स नंबर पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे कोणाला माहिती. पॉझिटिव्ह आहे ना निगेटिव्ह आहे, कारण की ऑलरेडी एक रिअल आणि एक इमॅजिनरी आहे, तर कसं सांगणार आहे कुठला पॉझिटिव्ह कुठला निगेटिव्ह आहे. म्हणजे आपण लिहितो की -Z आहे. -Z म्हणजे जो दिलेला कॉम्प्लेक्स नंबर आहे त्याचा मायनस घेतो आपण. तर कॉम्प्लेक्स नंबर ऍक्च्युली प्लस आहे की मायनस आहे आपल्याला नाही माहिती. कॉम्प्लेक्स नंबर ऑलरेडी इमॅजिनरी आहे, तो रिअल नंबर आहेच नाही प्लस किंवा मायनस सांगायसाठी. ठीक आहे, पण आता 2 ने मल्टिप्लाय केलं तर मला ऑलरेडी ते मिळालं 2 टाइम्स √Z1 आणि थोडं सेपरेट जर लिहिलं तर √Z2 डिवाइड बाय 2. सेम लॉजिक इथे पण सबट्रॅक्ट केलं तर तुम्हाला काय मिळणार? -2 टाइम्स √Z1 √Z2 डिवाइड बाय 2. आता बघा, Z1 म्हणजे काय? √Z चा स्क्वेअर. Z2 म्हणजे काय? √Z2 चा स्क्वेअर. तर पहिल्याचा स्क्वेअर दुसऱ्याचा स्क्वेअर प्लस 2ab. काहीतरी ऐकल्यासारखं वाटते. पहिल्याचा स्क्वेअर प्लस दुसऱ्याचा स्क्वेअर मायनस 2ab. त्याला मी काय लिहू शकतो मग? √Z1 चा स्क्वेअर प्लस √Z2 चा स्क्वेअर प्लस 2ab. इथे काय येणार मग? √Z1 चा स्क्वेअर प्लस √Z2 चा स्क्वेअर मायनस 2ab. a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस 2ab, a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस 2ab. ठीक आहे, अजून z ला सॉल्व केलेला नाही, तो 2 टाइम्स ReZ1 Z2 चा कॉन्जुगेट यूज करायचा फॉर्म्युला गरज नाही. तो Z1 प्लस Z2 चा होल स्क्वेअर आहे. इथे आपण फक्त सॉल्व करतोय सध्या. आता आपल्याला काय मिळालं? हा आहे √Z1, इथे प्लस आहे तर प्लस √Z2 चा स्क्वेअर, ठीक आहे, डिवाइड बाय 2. आणि इथे मला मिळालं √Z1 मायनस √Z2 चा होल स्क्वेअर. 2 ते कॉन्स्टंट आपण बाहेर काढू शकतो. 2 कॉन्स्टंट आहे, बाहेर काढला. सो 1/2 जर बाहेर काढला तुम्हाला बेसिकली काय मिळालं? आता मॉडचा स्क्वेअर पहिले लिहा किंवा नंतर लिहा फरक पडत नाही. स्क्वेअर आतमध्ये लिहा किंवा बाहेर लिहा. तुम्ही आता काय लिहू शकतो असं की Z1 प्लस √Z2 याचा होल स्क्वेअर, त्याचा मॉड्युलसचा स्क्वेअर प्लस सेम लॉजिक √Z1 मायनस √Z2 याचा पण मॉड्युलसचा स्क्वेअर. आणि हे आपण स्टार्टिंगच्या फॉर्म्युलामध्ये केलं आहे ऑलरेडी सॉल्व. काय होतं? स्टार्टिंगच्या फॉर्म्युलामध्ये सॉल्व केल्यावर आपल्याला मिळते इथे 1/2 2 टाइम्स पहिल्याचा स्क्वेअर प्लस दुसऱ्याचा स्क्वेअर, ठीक आहे, √Z1 चा स्क्वेअर प्लस √Z2 चा स्क्वेअर. आठवते का असं काहीतरी केलं आहे आपण? ठीक आहे, फॉर्म्युला लक्षात ठेवा. फॉर्म्युला आपण ऑलरेडी केलेला आहे. जी प्रॉपर्टीज आहे ना मॉड्युलसची, त्या प्रॉपर्टीजमध्ये बघितले आपण कम्प्लीट स्क्वेअर केल्यावर दोघांची ॲडिशन. जर कोणाला आठवत नसेल तर मी नंतर लिहितो बाजूला सोबत. आता इथे बघा, हा +2 सॉरी 2 मल्टिप्लाय 2 डिवाइडला कॅन्सल, 2 आणि 2 कॅन्सल.
खाली करायला फक्त रूटचा स्क्वेअर काय होते रूट z1 प्लस मॉड z2 हे सगळं प्रूव्ह करायचं आहे. हे झालं आपलं RHS. आता हे कसं काय आहे ते प्रूव्ह करायचं नाही म्हणतात, पण ॲटलिस्ट मी तुम्हाला फॉर्म्युला लिहून देऊ शकतो. फॉर्म्युला काय होता आपला की रूट z1 मॉड z1 स्क्वेअर प्लस मॉड z2 स्क्वेअर प्लस 2 टाइम्स रियल पार्ट ऑफ z1 z2 चा कॉन्जुगेट, आणि जर मायनस साठी असता अगेन मॉड z1 चा स्क्वेअर मॉड z2 चा स्क्वेअर मायनस 2 टाइम्स रियल पार्ट ऑफ z1 z2 चा कॉन्जुगेट. दोघांना जर तुम्ही ऍड केलं, कारण की दोघांमध्ये प्लस साइन आहे, इथे काय प्लस साइन आहे, दोघांना जर तुम्ही ऍड केलं तर हे कॅन्सल होईल. तर तुम्हाला 1 आणि 1 2 आणि 1 आणि 1 2 2 टाइम्स पहिल्याचा स्क्वेअर 2 टाइम्स दुसऱ्याचा स्क्वेअर, सो बेसिकली 2 टाइम्स मॉड z1 चा स्क्वेअर प्लस मॉड z2 चा स्क्वेअर. आता कोणी परत असं विचारू नका कसं इथं तर मॉड z1 z2 पहिले तुम्ही तर रूट लिहिलं, कारण की इथे रूटचे स्क्वेअर दिलेले आहे म्हणून. ठीक आहे, ही प्रॉपर्टी आपण केलेली आहे, हेच आपण इथं लिहिलेलं आहे. सोपा क्वेश्चन आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द कॉम्प्लेक्स नंबर सॅटिस्फाइंग द इक्वेशन. असं काहीतरी इक्वेशन, ठीक आहे, इक्वेशन दिलं आहे ओके, आणि असं काहीतरी इक्वेशन दिलं. दोन इक्वेशन आपल्याला यूज करायचे आणि झेड फाइंड करायचं आहे. सेटिंग सिस्टम इक्वेशन झेड फाइंड करायचं, झेड इज व्हेरिएबल आपल्यासाठी सध्या. डब्ल्यू वगैरे फाइंड करायचं ते पण नंतर फाइंड करू शकता जर तुमची इच्छा असेल तर, बट स्टील आपण स्टार्ट करू झेड पासून. गिवन कंडिशन पासून, गिवन कंडिशन काय z चा क्यूब प्लस w चा कॉन्जुगेट त्याचा पॉवर 7 इक्वल टू 0. आता बघा क्वेश्चन मध्ये तुम्हाला समजायला पाहिजे की ना आपल्याकडे z आहे ना आपल्याकडे w आहे. w पण नाही z पण नाही, w चा कॉन्जुगेट दूरची गोष्ट झाली, आणि त्याच्यानंतर त्याचा आणखी पॉवर 7 ते सॉल्व्ह करायसाठी जमणारच नाही. ऍटलीस्ट पॉवर साठी आपल्याला e चा पॉवर तरी मतलब ऑलर फॉर्म्युला तरी यूज करता आला पाहिजे, पण ते शक्यच नाही आहे. म्हणजे इथेच काहीतरी सॉल्व्ह करायचं आहे. इथे सॉल्व्ह करायला मग आपण कॉम्प्लेक्स नंबरला सॉल्व्ह नाही करू शकत, तर आपण त्याला सॉल्व्ह करू, त्याच्या व्हॅल्यूजला सॉल्व्ह करू, त्याच्या व्हॅल्यूला सॉल्व्ह करू शकतो. व्हॅल्यू सॉल्व्ह करणं म्हणजे काय मॉड्युलस घेणं, याला मॉड्युलस घेऊ शकतो. सो ठीक आहे, मॉड्युलस घ्या दोन्ही साईडला. सो मॉड्युलस z क्यूब इक्वल्स टू मॉड्युलस कॉन्जुगेटचा 7. याला सिम्प्लिफाय केलं तर पॉवर आप दिली आहे का नंतर लिहा, काही फरक पडत नाही. आता ही प्रॉपर्टी आपल्याकडे ऑलरेडी आहे, ठीक आहे. आणि w चा कॉन्जुगेटचा मॉड्युलस आणि w चा मॉड्युलस काय राहते, सेम राहते. तर बेसिकली आपल्याला z चा क्यूब इक्वल्स टू w चा पॉवर 7 ही आपल्याला एक कंडिशन मिळाली, पहिली कंडिशन ओके, ठीक आहे, इझी आहे. आता इथे बघा, इथे z चा पॉवर 5 आहे आपल्याकडे, ठीक आहे, z चा पॉवर 5 आहे. z चा पॉवर 5 पाहिजे आणि ओमेगाचा पॉवर 11 पाहिजे. तर 5 तुम्ही घेऊ शकत नाही, तर आधी मी काय करतो, इथे 3 आहे माझ्याकडे, इथे पॉवर 5 आहे. इथे 3 आहे, इथे माझ्याकडे पॉवर 5 आहे. कारण की बघा, जर मी इक्वेशनला सॉल्व्ह करतो म्हटलं मॉड्युलस घेऊन, तुम्हाला काय मिळणार बघा, मॉड्युलस ऑफ z टू दी पॉवर 5 w टू दी पॉवर 11 इक्वल्स टू 1. मॉड्युलस सेपरेट करा, z चा पॉवर 5 चा मॉड्युलस, w चा पॉवर 11 चा मॉड्युलस इक्वल्स टू 1. पॉवर डोक्यावर लिहू शकतो आपण. सो z चा पॉवर 5 आणि w चा पॉवर 11 हे इक्वल्स टू 1 झालं. तर z चा पॉवर 5 पाहिजे मला, आणि 3 आहे. आता 3 ला 5 बनवू शकत ना, 5 ला 3 बनवू शकत, पण आपण एक काम आणखी करू शकतो, दोघांचा एलसीएम करू शकतो. एलसीएम म्हणजे काय, 3 ला जर 5 पार्ट केलं तर 15 होते, 5 ला जर 3 पार्ट केलं तर 15 होते. मी काय करणार, याचा पॉवर 5 करणार, याचा पॉवर 3 करणार. याचा पॉवर जर 5 केला तर 3 5 15, सो मॉड z टू दी पॉवर 15, आणि इथे पण काय झालं w टू दी पॉवर 35 ओके, ठीक आहे. इथे z टू दी पॉवर 15 आणि w टू दी पॉवर मॉड 33 इक्वल्स टू 1, ठीक आहे. आता हे माझ्याकडे गिवन कंडिशन, ही यूज करायची कंडिशन. ही व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, ही इक्वल टू दिलेला आहे. ही व्हॅल्यू यूज करायची, z चा पॉवर 15 पाहिजे, इथे पण z चा पॉवर 15, पण z च्या पॉवर 15 सोबत w चा पॉवर किती आहे 33. z च्या पॉवर 15 सोबत किती आहे, w चा पॉवर 33 आहे. z चा पॉवर 15 सोबत w चा पॉवर किती आहे 33. तो आता तुम्हाला z काढायचा आहे की w काढायचा आहे हे डिसाइड करते. म्हणजे कसं, उदाहरणार्थ जर मला w काढायचा असेल तर मी ते w चा पॉवर 33 लिहिणार, w चा पॉवर 33 आणि w चा स्क्वेअर
डब्ल्यूचा पॉवर 33 आणि झेडचा पॉवर 15 याचं रिलेशन आपल्याकडे दिलेलं आहे. मल्टिप्लाय केल्यानंतर त्याच लॉजिकला आपण असं करू. आता काय करू, मला काय पाहिजे, डब्ल्यूचा पॉवर 33 पाहिजे. दोन्ही साईडला आपण मल्टिप्लाय करू शकतो, तर आन्सर 1 येईल. किंवा जर दोन्ही साईडला डिवाइड केलं तर आपल्याला डब्ल्यूचा व्हॅल्यू मिळणार. तर झेड करायचं तर आपल्याला झेड एलिमिनेट करायचं. तर एलिमिनेट कसं करायचं पहिले बघा. तर मी साधी काय यूज करतो, 35 आणि 33 आहे. झेडचा पॉवर 50. एक काम करू, आपण दोघांना सॉल्व्ह करू, काही मोठी गोष्ट नाही. झेड टू दी पॉवर हे दोन इक्वल आहे, हे दोन कसे आहे इक्वल आहे. ते दोन्ही का असले पाहिजे, इक्वल असले पाहिजे. म्हणजे मी याला काय करणार आहे बघा, झेडचा पॉवर मॉड्युलस 15 आहे, हा झाला डब्ल्यूचा पॉवर 33 आणि 33 आपल्याला 32 पाहिजे. आणखी कोणता यूज करणार, यूज कोणता करायचं ते महत्त्वाचं. झेड यूज करायचं की डब्ल्यू यूज करायचं, दोघांचं मॉड्युलस निघून जाते. इथून कसं की त्याला तुम्ही डिवाइड करू शकता, मल्टिप्लाय करू शकता. पण मला एलिमिनेट कशाला करायचं, एलिमिनेट करायचं मला डब्ल्यूला एलिमिनेट करायचं. डब्ल्यू टू दी पॉवर 33 हे दोन्ही साईडला डब्ल्यूच्या पॉवर 33 ने मल्टिप्लाय जर केलं तर मला सेम व्हॅल्यू मिळणार. डब्ल्यूच्या पॉवर 33 ने मल्टिप्लाय करा. सो झेड टू दी पॉवर 15 डब्ल्यूचा पॉवर 33. राईट साईडला पण केलं. सो डब्ल्यूचा पॉवर ऑलरेडी 35 आहे आणि डब्ल्यूचा पॉवर 33 जर आपण केला, ही दोन्ही व्हॅल्यू मिळून किती झालं आपलं 1. दिस इज 1 इक्वल्स टू मॉड डब्ल्यूचा पॉवर 35 आणि 33 किती होणार, आज होती 68. 1 इज इक्वल्स टू डब्ल्यूची पॉवर 68. काय वाटतं एवढा मोठा नंबर येते. ओके, तर डब्ल्यूचा पॉवर 68 झाला. तर कोणत्या नंबरचा पॉवर किती घेतला तर 1 आन्सर राहते. सो बेसिकली मॉड डब्ल्यू इज इक्वल्स टू आपल्याला 1 मिळाला. ह्या दोघांची व्हॅल्यू पुढे ठीक आहे. आता बघा मी काय करतो, थोडासा इथे आता तुम्हाला प्रॉब्लेम पडला, विचार पडला असेल की हे 1 कसं करावं. खूप सारे मेथड सॉल्व्ह करा, तुम्ही तसं सॉल्व्ह करा किंवा इथून तुम्ही व्हॅल्यू काढू शकता. काय व्हॅल्यू काढू शकता की मॉड झेड टू दी पॉवर 15 इथे या केसमधलं सॉल्व्ह करायचं म्हटलं तर मॉड झेड टू दी पॉवर 15 इज इक्वल्स टू हा तिकडे डिवाइडमध्ये जाणार 1 अपॉन डब्ल्यू टू दी पॉवर 33. ठीक आहे, वर गेला तर -33 होईल तो. सो झेडचा पॉवर 15 इज इक्वल्स टू डब्ल्यूचा पॉवर -33. ओके, ठीक आहे, -33 झाला. मग मी काय करणार, याच्या ठिकाणी ही व्हॅल्यू पुट करू शकतो. जर व्हॅल्यू पुट केलं आपण 35 जस्ट थोडा असेल. ठीक आहे, व्हॅल्यू तर 1 आधी आपल्याला काढायचं काय त्याच्यावर विचार करू. चल ठीक आहे, काही विषय नाही. हे तर आपल्याला माहीत पडलं की डब्ल्यू इज इक्वल्स टू किती झाला 1. आता बघा, जर तुम्ही रिलेशन सॉल्व्ह केलं तर रिलेशनवर तुम्हाला काय मिळणार, याचा पॉवर 33 करा किंवा 15 करा, 1चा पॉवर 35 करा किंवा 7 करा, किती करा, असं किती राहणार आहे 1च राहील. म्हणजे मॉड झेड पण किती राहणार आहे 1. तर आपल्याला काय भेटलं, मॉड झेड इज इक्वल्स टू मॉड डब्ल्यू इक्वल्स टू 1. ही एक कंडिशन मिळाली आपल्याला. ठीक आहे, आता आपल्याला जी कंडिशन आहे आपल्याला झेड काढायचं आहे. तर झेडसाठी आपण ही फॉर्म्युला यूज करू. या फॉर्म्युल्यात काय म्हटलं आहे की झेडचा जो क्यूब आहे, आता झेड काढायचा म्हणजे आपण डब्ल्यूचा कॉन्जुगेट 7 इक्वल्स टू तिकडे पाठवला -झेडचा क्यूब झाला. इकडे झेडचा पॉवर 5 आहे. ठीक आहे, म्हणजे याला पण आपल्याला काय करायचं आहे, किती पॉवर करायचं, जवळपास आपल्याला 15 करायचे. 15 साठी पॉवर काय करू आपण, 5चा पॉवर घेऊ. आता दोन्ही साईडला 5चा पॉवर घेतला तर डब्ल्यूचा कॉन्जुगेटचा पॉवर 35 इज इक्वल्स टू 5चा पॉवर आहे मायनस, तर मायनसच राहणार. झेडचा पॉवर 15. नाईस. ओके, तर आपल्याकडे इथे किती आहे, इथे परत तेच लॉजिक आहे. इथे 5 आहे, इथे 11 आहे. तर आपण काय करणार, इथे इथं 35 करू शकत नाही आपण. कशाला 11 तर 35 करू शकत नाही.
पण आपण असं करू नये ते दोघांचा पॉवर सेम करून टाकू म्हणजे डब्ल्यू गायब होणार. तर डब्ल्यू गायब करायसाठी दोघांचा पॉवर सेम करायचा तर 11 आणि 7 ला सॉल्व्ह करू. याचा पॉवर डायरेक्ट 11 घेऊ आपण, याचा पॉवर 11, त्याचा पण पॉवर 11. सो झेडचा पॉवर झाला 11 33 आणि हा 77. नाईस. झेड कॉन्जुगेट त्याचा पण तेच करूया. इथे काय भेटला राईट साईडला त्याचा पण पॉवर किती घ्यायचा आहे 7 घ्यायचा आहे. सो झेड टू दी पॉवर 5 डब्ल्यू टू दी पॉवर 11 याचा पॉवर 7 इज इक्वल्स टू 1 चा पॉवर 7. सॉल्व्ह केलं तुम्हाला मिळेल झेडचा पॉवर 35 डब्ल्यूचा पॉवर 77 इक्वल्स टू 1. तर काय करू आपण याचं इसका अपन एक काम करेंगे. क्या करेंगे झेडचा कॉन्जुगेट आहे झेड दोघांना मल्टिप्लाय करू शकतो. मल्टिप्लाय केलं तर मॉड्युलस मिळते आणि मॉड्युलसची व्हॅल्यू आपल्याकडे ऑलरेडी आहे. आपण काय करणार इथे ही जी व्हॅल्यू आहे ही ओमेगा झेडचा पॉवर 35 आहे की जवळ 77 ना ओमेगा 77 ओमेगा कॉन्जुगेट याला मल्टिप्लाय करू आपण अशाने. ओमेगा 77 किती झालं डब्ल्यू 77 प्रत्येक वेळेस तेच म्हणतोय मी. 35 डिवाइडमध्ये गेला दोन्ही साईडला मल्टिप्लाय करा. लेफ्ट सोबत राईट सोबत. हा झाला डब्ल्यू कॉन्जुगेट 77 आणि हा झाला डब्ल्यूचा पॉवर 77 आणि इक्वल्स टू राईट साईडला काय झाला झेडचा पॉवर 33 आणि ह्या डिवाइडमध्ये झेडचा पॉवर 35. ठीक आहे. तर तुम्हाला माहीत असेल की कॉन्जुगेट आणि नंबर त्याचं मल्टिप्लिकेशन काय असतं झेड झेड कॉन्जुगेट मॉड झेड हा झाला मॉड ओमेगाचा मॉड डब्ल्यूचा पॉवर 77 इक्वल्स टू 33 डिवाइड बाय सो -1 बाय झेड स्क्वेअर. एच व्हॅल्यू किती आहे 1 सो दिस इज इक्वल्स टू 1 -1 बाय झेड स्क्वेअर. क्रॉस मल्टिप्लाय करा तुम्हाला काय मिळणार इथे तुम्हाला मिळालं झेड स्क्वेअर इक्वल्स टू -1. तुम्ही जर सॉल्व्ह केलं तर झेड इक्वल्स टू काय होणार -1 चा अंडर रूट प्लस मायनस. ओके तर असं आहे ते थोडंसं दोन मिळून काम आहे. बघा 3-4 गोष्टी लक्षात पाहिजे. पहिली गोष्ट हे कशासाठी दिलेलं आहे. दुसरं हे रिलेशन कशासाठी दिलेलं आहे. हे रिलेशन दिलं आहे की झेड आणि ओमेगा आणि सॉरी डब्ल्यू झेड आणि डब्ल्यूच्या कॉन्जुगेटमध्ये काय रिलेशन आहे. तर झेड आणि डब्ल्यूच्या कॉन्जुगेटमध्ये काहीतरी रिलेशन आहे पण ते आपण ना पॉवर काढू शकत ना हा पॉवर माहिती ना हा पॉवर जर माहित नसेल तर आपण काय करू शकतो मॉड्युलस काढू शकतो. दोघांचे मॉड्युलस घेतले मॉड्युलसचा पॉवर घ्या किंवा पॉवरचा मॉड्युलस घ्या सेम राहते. इथून आपल्याला झेडचा पॉवर 3 आणि डब्ल्यूचा पॉवर 7 चा मॉड्युलस भेटला. सेम लॉजिक मी इथे अप्लाय केलं पण इथे प्रॉब्लेम काय इथे पॉवर 5 आहे इथे 11 आहे इथे 3 आहे इथे 7 आहे. पॉवर इक्वल करायसाठी एक तर झेडचे इक्वल करा किंवा डब्ल्यूचे इक्वल करा. झेडचे इक्वल केलं तर 5 3 15 झाले. इथे पण 5 3 5 15 इथे झाला 35 इथे झाला 33. दोघांना जर तुम्ही मल्टिप्लाय करून किंवा सॉल्व्ह करून क्रॉस मल्टिप्लाय करून सॉल्व्ह केलं तर तुम्हाला पॉवर 68 मिळेल. त्याची व्हॅल्यू किती आहे 1. ही जर व्हॅल्यू 1 असेल तर ह्या दोन्ही व्हॅल्यू किती झाल्या 1 च्या बरोबर झाल्या. आता आपल्याला झेड काढायचा आहे तर आपण आता डब्ल्यू गायब करू. डब्ल्यू कसा गायब करा त्याचे पॉवर सेम करायचा. याचा पॉवर सेम करायचा म्हणजे याचा पॉवर 7 आहे याचा 11 आहे. याचा 11 पॉवर घ्या याचा 7 पॉवर घ्या सेम होईल. याचा 11 पॉवर घेतला तर मला डब्ल्यू 77 मिळाला. याचा 7 पॉवर घेतला तर डब्ल्यू 77 मिळाला. इथून डब्ल्यू 77 काढला कॉन्जुगेट सोबत मल्टिप्लाय केला तर झेड इंटू झेड कॉन्जुगेट त्याचा मॉड्युलस. राईट साईडला डिवाइड केलं झेडचा तर पॉवर भेटला 2 क्रॉस मल्टिप्लाय झेड इक्वल टू प्लस मायनस आय. अशा प्रकारे हा थोडासा अजीबोगरीब क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन तो प्रॉपर्टीवर लक्ष ठेवून चला. बघा इनइक्वॅलिटी आपण प्रॉपर्टी शिकलोय. कुठली इनइक्वॅलिटी ट्रायंगल इनइक्वॅलिटी. पण त्याच्यामध्ये काय होतं डिस्टन्सची गोष्ट सुरू होती. साईड ऑफ ट्रायंगलचं डिस्टन्स जे ट्रायंगलची साईड आहे त्या डिस्टन्सची गोष्ट आहे. आता क्वेश्चनमध्ये बघा इनडायरेक्ट गोष्टी काय काय दिल्या असतात कसे दिल्या असतात की Z1 Z2 तो कॉम्प्लेक्स नंबर आहे अँड C इज ग्रेटर दॅन 0 असं म्हटलं आहे. आता C विषयी ते सांगितलं तर कॉम्प्लेक्स नंबर आहे की रिअल नंबर आहे. आणि बाय डिफॉल्ट तुम्हाला समजायला पाहिजे की कॉम्प्लेक्स नंबरमध्ये कंपॅरिझन करण्यामध्ये काहीही सेन्स नाही कारण ते रिअल नाही कम्पेअर करायसाठी. हा C ग्रेटर दॅन 0 जर म्हटलं असेल तर कंपॅरिझन झालं. हे जर कंपॅरिझन झालं असेल तर C काय रिअल नंबर आहे हे माहीत असलं पाहिजे. आता हे असं काहीतरी प्रूव्ह करायचं आहे आणि एकदम सोपी गोष्ट आहे. फक्त जे म्हटलं तेवढंच काम करायचं. Z1 प्लस Z2 चा होल स्क्वेअर करायला सांगितलं करू शकता. काय स्क्वेअर होणार तो Z1 चा स्क्वेअर
प्लस Z2चा स्क्वेअर जर तुम्हाला आठवत असेल प्लस Z1 Z2 कॉन्जुगेट आणि प्लस Z1 कॉन्जुगेट Z2. ठीक आहे. हे कसं आलं प्रॉपर्टी बघून घ्या, कारण की हा नंबर आहे याच्या कॉन्जुगेटचा मल्टिप्लाय करतो आपण, इज लेस दॅन इक्वल्स टू. डायरेक्ट मल्टिप्लाय करू शकतो आतमध्ये, कारण की हा पण नंबर आहे हा पण नंबर आहे. मॉड Z1 पण नंबर आहे, हा पण काय आहे नंबर आहे. मल्टिप्लाय करा सरळ. मॉड Z1 चा स्क्वेअर प्लस C टाइम्स मॉड Z1 चा स्क्वेअर, इथे पण मॉड Z2 चा स्क्वेअर आणि प्लस C इनवर्स. C इनवर्स आता काय 1/C आणि मॉड Z2 चा स्क्वेअर. सारखे नंबर कोणते कोणते आहेत, हा आणि हा सारखा आहे, हा आणि हा सारखा. आणि नंबर असल्यामुळे मी कॅन्सल आउट करू शकतो. तसं बघितलं व्हेरिएबल असतात त्या गोष्ट डिफरंट आहे, मी थोडं ट्रान्सफर करून सॉल्व्ह केलं असतं. व्हेरिएबल नाही ते नंबर्स आहेत म्हणून कॅन्सल आउट केलं. मला इथे काय काय मिळालं लक्षात ठेवा. Z1 Z2 कॉन्जुगेट प्लस Z1 कॉन्जुगेट Z2 इज लेस दॅन इक्वल्स टू, इथे तर बरोबर लिहायचं C मॉड Z1 चा स्क्वेअर प्लस मॉड Z2 चा स्क्वेअर डिवाइड बाय C आहे. ठीक आहे, असं काहीतरी राईट. आता एक काम करतो, ह्या सगळ्या गोष्टी तिकडे घेऊन जातो. जरी सगळी गोष्ट मी तिकडल्या साईडला घेऊन गेलो, तिकडल्या साईडला. ओके, तर हे काय झालं पूर्ण गोष्ट. आता ब्रॅकेटमध्ये इकडे लेफ्ट साईडला 0 राहिलं. हे पण नंबर आहेत लक्षात ठेवा, कारण की मॉड्युलसचा स्क्वेअर नंबरच राहणार आहे तो. हे तिकडे गेलं तर मायनस होईल. इथे तुम्हाला C मॉड Z1 चा स्क्वेअर प्लस मॉड Z2 चा स्क्वेअर C मायनस Z1 Z2 कॉन्जुगेट प्लस Z1 कॉन्जुगेट Z2. ठीक आहे. आता थोडंसं फक्त मी चेंज करतो. लक्षात ठेवा C आणि ते डिवाइड 1/C आहे. थोडंसं सिम्प्लिफाय करायसाठी, कारण की माझा हा इक्वेशन C मध्ये आहे, हा पण C मध्ये आहे. याला मला C मध्ये ठेवायचं आहे. मी काय करणार बघा, याला लिहिताना मी लिहितो रूट C. बरं ठीक आहे, रूट C याची गरज नाही. रूट C मॉड Z1 चा स्क्वेअर, इथे पण मॉड Z2 रूट C त्याचा स्क्वेअर आणि मायनस बघा इथे Z1 सोबत रूट C आहे, हा रूट C Z1 सोबत आहे. Z2 सोबत कॉन्जुगेट टाइम सोबत Z2 चा कॉन्जुगेट, पण त्या डिवाइड मध्ये काय राहणार आहे रूट C. का बरं, कारण की नंबर आहे, नंबरचा काही कॉन्जुगेट होत नाही. नंबर सर्व मल्टिप्लाय करा डिवाइड करा सारखीच गोष्ट आहे, म्हणजे कॉन्जुगेटची गोष्ट करतो बरं. ऍक्च्युअली मल्टिप्लिकेशन डिव्हिजन सेम नाही आहे. इथे पण काय राहणार आहे रूट C आणि Z1 चा कॉन्जुगेट इनटू Z2 डिवाइडेड बाय रूट C. आता बघा या फॉर्म्युल्यामध्ये या फॉर्म्युल्यामध्ये काहीही फरक नाही. कुठे गेला हा फॉर्म्युला, पहिल्याचा स्क्वेअर प्लस दुसऱ्याचा स्क्वेअर, पहिल्याचा स्क्वेअर प्लस दुसऱ्याचा स्क्वेअर प्लस असतं, तर प्लसची साईन असते मधात. इथे मायनस आहे म्हणून काय येणार, मधात मायनसची साईन येईल. त्याचा होल स्क्वेअर म्हणजे बेसिकली हा 0 ग्रेटर दॅन इक्वल्स टू रूट C मॉड Z1 मायनस मॉड Z2 on root C the whole square. So greater than 0 म्हणजे ऑलवेज पॉझिटिव्ह आहे. हा डिफरन्स जर नेहमी पॉझिटिव्ह असेल याचा अर्थ की राईट साईड नेहमी काय असणार आहे, मोठी राहणार, कारण की ही जी व्हॅल्यू आहे 0 पेक्षा नेहमी काय राहणार आहे, मोठी राहणार आहे. 0च्या बरोबर केव्हा राहू शकते, आता हा पण प्रॉब्लेम आहे. जर C ची व्हॅल्यू 1 झाली आणि Z1 इक्वल टू Z2 झालं ते काय होणार 0. एकदा बघून घ्या काय म्हटलं आहे. कारण की कधीही कंप्लीट स्क्वेअर हमेशा काय 0 पेक्षा मोठाच राहणार. लक्षात ठेवा हे पूर्ण नंबर्स आहे. Z1 मॉड तो पण नंबर आहे, मॉड Z2 तो पण नंबर आहे, C पण नंबर आहे, C पण नंबर आहे. C पॉसिबल आहे कारण की C ची व्हॅल्यू काय 0 पेक्षा जास्त आहे. तर पॉझिटिव्ह नंबर रूटच्या अंदर नेहमी आन्सर काय देते, पॉझिटिव्ह देते. बघा क्वेश्चन किती सोपा होता, सरळ सॉल्व्ह केला, पण त्याच गोष्टीला परत उलटा पण सॉल्व्ह केलं. फक्त हे तुम्हाला आयडिया समजायला पाहिजे की हा पहिल्याचा स्क्वेअर आहे, दुसऱ्याचा स्क्वेअर आहे आणि हे दोघं आपसात कॅन्सल होऊन काय बनवतात ही व्हॅल्यू, हे दोघं आपसात कॅन्सल होऊन काय बनवतात ही व्हॅल्यू. अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करू शकतो, आहे की नाही. आता नेक्स्ट फाइंड द मिनिमम व्हॅल्यू. क्वेश्चन मध्ये फाइंड मिनिमम व्हॅल्यू. आता इथे थोडासा लॉजिक बघा लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवायचं आहे की दोन गोष्टी असतात, मिनिमम व्हॅल्यू काढणं आणि मॅक्सिमम व्हॅल्यू काढणं. पण मिनिमम व्हॅल्यू काढायची की मॅक्सिमम व्हॅल्यू काढायची, तर त्याच्या वेळेस तुम्हाला कुठल्या प्रकारची हे यूज करायचं आहे. फक्त फॉर्म्युला मॉड्युलसचे दोन फॉर्म्युला आहेत ट्रायंगल इनइक्वालिटीचे. एक ट्रायंगल इनइक्वालिटीचा फॉर्म्युला ग्रेटर दॅन साठी आहे आणि एक लेस दॅन साठी आहे.
आता इथं प्लस साईन आहे, ग्रेटर साठी फॉर्म्युला यूज करू आपण की मायनस साठी यूज करू? ही व्हॅल्यू मोठी असली पाहिजे ना, याच्यापेक्षा छोटी पाहिजे आपल्याला, याची जी व्हॅल्यू याच्यापेक्षा छोटी पाहिजे. जर छोटी व्हॅल्यू पाहिजे असेल मॉड्युलस प्लसचं घ्यायचं की मायनसचं घ्यायचं? मायनसचं घ्यायचं, कारण की सबट्रॅक्शन छोटं असते ऍडिशन पेक्षा, बरोबर. म्हणजे मी काय म्हणू शकतो या केसमध्ये, हे जे दोन मॉड्युलस आहे, ठीक आहे, मॉड्युलस ऑफ झेड प्लस मॉड्युलस मायनस झेड मायनस झेड आय 2i, सॉरी, हे जे आहे सबट्रॅक्शन हे लेस दॅन आहे, त्याच्यापेक्षा लेस दॅन नाही, सबट्रॅक्शन फंक्शन पाहिजे, मॉड्युलसची गोष्ट नाही करतो. एक सेकंड. तर सबट्रॅक्शन जो आहे मॉड्युलसचा तो हमेशा सगळ्यात छोटा असतो है ना, कशापेक्षा? कॉम्प्लेक्स नंबरच्या पेक्षा, म्हणजे हा झेड मायनस 2i पेक्षा छोटा असतो. तर एवढं सिंपल तुम्हाला लक्षात ठेवायचं. छोटी कोणती व्हॅल्यू आहे? सबट्रॅक्शन. मोठी कुठली व्हॅल्यू आहे? ॲडिशन. तुम्ही छोटी व्हॅल्यू छोटी ठेवली, छोटी व्हॅल्यू याच्यापेक्षा छोटी राहणार, हेच तर आपल्याला काढायचं आहे. ही जी व्हॅल्यू राहणार आहे हे काय राहील? शुड बी सॉल्व राईट साईडला, लेफ्ट साईड जाऊन द्या, विसरून जा. सॉरी, प्लस मॉड्युलस प्लस ही जी व्हॅल्यू आहे ही सबट्रॅक्शनपेक्षा छोटी राहील. एक सेकंड. मॉड झेड मायनस मायनस प्लस 2i. ओके, थोडंसं उलटं दिलं, परत सिम्बॉल उलटा लिहिला. ॲडिशनची जी व्हॅल्यू आहे सबट्रॅक्शनपेक्षा मोठी राहते, ही ॲडिशनची व्हॅल्यू सबट्रॅक्शनपेक्षा मोठी राहते. ठीक आहे, मोठी व्हॅल्यू आहे. मग सबट्रॅक्शन केलं तर झेड आणि झेड कॅन्सल होईल. तुम्हाला काय मिळालं? फक्त मॉड ऑफ 2i, 2 चा नंबर आहे, 2 बाहेर निघाला. आयचा मॉड्युलस किती असते? 1 असते, तर 2 × 1. ही जी व्हॅल्यू आहे आपली मॉड झेड प्लस झेड मायनस 2i, ही व्हॅल्यू नेहमी काय राहणार आहे? 2 पेक्षा मोठी राहील. सो 2 पेक्षा मोठी आहे म्हणजे काय? कमीत कमी व्हॅल्यू किती राहणार आहे? 2 राहणार आहे. देअरफॉर मिनिमम व्हॅल्यू, कशाची मिनिमम व्हॅल्यू? याची कॉम्प्लेक्स नंबर दिला आहे झेड प्लस झेड मायनस 2i इज ऑलवेज इक्वल्स टू मिनिमम व्हॅल्यू. पर्टिक्युलर केस आहे. इथे काय फाइंड करायला सांगितलं? ग्रेटेस्ट व्हॅल्यू. मोठी व्हॅल्यू काढायला सांगितली कशाची? z+1 ची. आणि गिवन काय आहे लक्ष द्या, गिवन आपल्याला z+4. ओके, डोक्यात ताप द्यायची गरज नाही. z+1 ची काढायला सांगितली आहे ना, फंक्शन मध्ये मला z+1 आला पाहिजे. आणि तिथे 4 पण दिला आहे, तर 4 कसा होणार आहे? 1 + 3 म्हणजे 4 झाला. ही व्हॅल्यू कशी आहे? 3 पेक्षा छोटी आहे म्हणते. ओके, नो प्रॉब्लेम, हे आपल्याला माहिती आहे. आता आपण हे लक्षात ठेवू फक्त, हे पहिलं कंडिशन. आता मी याला दोन सेपरेट हे बनवतो, काय म्हणते? कॉम्प्लेक्स नंबर. हा पहिला कॉम्प्लेक्स नंबर आणि दुसरा कॉम्प्लेक्स नंबर. पण आपल्याला ग्रेटेस्ट व्हॅल्यू पाहिजे, तर याची सगळ्यात मोठी व्हॅल्यू काय राहणार आहे? आपल्याकडे प्रॉपर्टी कुठली आहे परत ते सांगतो. मॉड z1 प्लस मॉड z2 ची मॅक्सिमम व्हॅल्यू किती राहते? मॉड z1 प्लस मॉड z2 सेपरेट है ना. मिनिमम साठी मायनस करतो आपण, ऍडिशन साठी मोठी ठेवतो. सो आता काय करणार आहे इथे? हा पहिला मॉड z+1, ठीक आहे, ही जी व्हॅल्यू आहे याची पहिले पूर्ण लिहून टाकतो. z+1 प्लस 3 ची मॅक्सिमम व्हॅल्यू किती राहणार आहे? मॉड ऑफ हा पहिला कॉम्प्लेक्स नंबर z+1 प्लस मॉड ऑफ 3, बरोबर. मॅक्सिमम व्हॅल्यू हीच राहील ना. आता ही जी व्हॅल्यू आपल्याकडे ही व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. मॅक्सिमम व्हॅल्यू काढायसाठी आपण काय करणार? परत सेपरेट केला, आता आपल्याला ती व्हॅल्यू सेपरेट करून सॉल्व करायचं आहे. ठीक आहे. आता इथे जर आपण मॉड z+1 ची व्हॅल्यू माहिती असती तर आपण पुट केली असती. माहिती आहे का? आपल्याला नाही माहिती. माहिती कशाची आहे? z+4 ची. याचा अर्थ की इथे जी व्हॅल्यू असली पाहिजे ते ऍक्च्युअल z+1 पाहिजे होता आपल्याला. ही व्हॅल्यू काढायची आपल्याला कुठली? मॉड्युलस ऑफ z+1 काढायचा आपल्याला. पण आपल्याला कुठला माहित आहे? z+4 माहित आहे. z+4 इथे तयार करतो की z+1 होता, त्याच्यामध्ये आणखी 3 जर ऍड केले तर z+4 बनेल, कारण की ते मला माहिती आहे. जर 3 ऍड केले तर 3 सबट्रॅक्ट पण करावं लागेल, कारण की एक्स्ट्राची व्हॅल्यू आहे. आता सिम्प्लिफाय केलं तर हा माझा झाला z+4 आणि हा -3. हा पहिला कॉम्प्लेक्स नंबर झाला माझा, हा दुसरा कॉम्प्लेक्स नंबर झाला. दोघांची सेपरेट मॉड्युलस घेतो मी. जस्ट थोडंसं क्लीन अप करू द्या मला. ठीक आहे, कुठला क्वेश्चन पाहिजे? मॉड्युलस z+1 ची व्हॅल्यू काढायची आहे. आपल्याकडे z+4 माहिती आहे, अंदर z+4 तयार करायचा. तो z+1 ऑलरेडी आहे, 3 एक्स्ट्राचे ऍड केले. एक्स्ट्रा व्हॅल्यू असली की सबट्रॅक्ट पण करायची. माझ्याकडे हा मॉड z+1 साठी आता
काय झालं तयार, एक ही झाली तयार z+4 आणि दुसरा कॉम्प्लेक्स नंबर झाला तयार -3. हे z+1 ची व्हॅल्यू याला आपण सेपरेट करू शकतो. हा पहिला कॉम्प्लेक्स नंबर, हा दुसरा कॉम्प्लेक्स नंबर, हमेशा याच्यापेक्षा छोटीच राहणार. सो दिस इज ऑलवेज लेस दॅन इक्वल्स टू, किंवा मॅक्सिमम याची व्हॅल्यू काय राहणार आहे, मॉड z+4 प्लस मॉड्युलस ऑफ -3. -3चा मॉड्युलस किती असते, -3 घेऊन देणंच नाही. -3 म्हणजे काय, मॉड्युलस म्हणजे डिस्टन्स किती राहते, लेफ्ट साइडला म्हणून मायनस आहे, डिस्टन्स किती आहे टोटल 3च आहे. z+4 ची व्हॅल्यू किती दिली आहे, 3 दिली आहे मॅक्सिमम. सो देअरफॉर मॅक्सिमम व्हॅल्यू जी आहे z+1 ची व्हॅल्यू 6 पेक्षा जास्त राहू शकत नाही. सो देअरफॉर मॅक्सिमम, आता मिनिमम कुठली व्हॅल्यू आहे, मॅक्सिमम ऑफ z+1 इज 6. मॅक्सिमम 6च्या वर जाऊ शकत नाही. इथे थोडंसं प्रत्येक वेळेस काही ना काही कन्फ्युजन होते. कसं आहे ना की सेकंड तरी टच करते कॅमेरा. इथं काय आहे ना, गोष्ट अशी आहे की व्हॅल्यू दिलेली कुठली आहे, काढायची कोणते, तर खूप कन्फ्युजन होते. इथं दिलेलं कसं आहे, जसं ही काढायची आहे, तिथे काही दिलेलं नाही आहे. हे काढायचं असेल तर मला झेडला गायब करायचं, कारण की 2i ची व्हॅल्यू मला माहिती आहे. झेडला गायब करण्यासाठी दोघांचं सबट्रॅक्शन काय असते, हमेशा छोटं असते त्याच्यापेक्षा, दुसऱ्या साईडपेक्षा. हे तिसरी साईड आहे आपली. हा पहिला कॉम्प्लेक्स नंबर आहे, हा दुसरा कॉम्प्लेक्स नंबर आहे, आणि ही तिसरी साईड आहे. तिसऱ्या साईडपेक्षा दोघांचं सबट्रॅक्शन छोटं असलं पाहिजे, म्हणून ही कंडिशन. इथे ग्रेटेस्ट साईडसाठी इथे आता साईड दिलेली नाही, फक्त एकच सांगितलं की z+4 ची व्हॅल्यू 3 पेक्षा मोठी आहे आणि z+1 काढायचं आहे. तर मला z+1 काढायचं म्हणून z+1 ला मी 4 मध्ये कन्वर्ट करेल. कसं, 3 ऍड करून आणि 3 सबट्रॅक्ट करून 2 कॉम्प्लेक्स नंबर मिळाले. दोघांची ऍडिशन हमेशा तिसऱ्यापेक्षा मोठी राहते. ही तिसरी साईड आहे, हे 2 साईड आहे, आणि दोघांची ऍडिशन किती होऊ शकते, मॅक्सिमम 3+3. तेव्हा ट्रायंगल बनेल, नाही तर ट्रायंगल बनणार नाही, इनइक्वालिटी सॅटिस्फाय होणार नाही. अशा प्रकारे आपण मॅक्सिमम क्वेश्चन टॅकल करू शकतो. काही क्वेश्चन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया आणि आर्ग्युमेंटचे प्रॉपर्टीज पण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. इथे जर कोणाला काही डाऊट वगैरे असेल तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही लिहू शकता. होईल तेवढं फ्रेंड्ससोबत शेअर करा, कारण की या गोष्टी सगळ्यापर्यंत पोहोचणं चांगलं राहील. होऊ शकते काही माझं लिहिण्यामध्ये चुका होऊ शकतात, काही सांगण्यामध्ये चुका होऊ शकतात, पण जी टेक्निक सांगतोय की टेक्निक म्हणजे जो विचार आपला क्रम असला पाहिजे सॉल्व्ह करायचा, तो समजून घ्या की लॉजिक आपण कुठून स्टार्ट करू शकतो, कसं अप्रोच करू शकतो. ठीक आहे, तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय.